नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील L3 बारमधील पहाटेपर्यंत चाललेली पार्टी आणि वॉशरूममध्ये ड्रग्ज घेणारी मुलं यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झोपलेलं प्रशासन पुन्हा जागं झालं. पोलिसांनी बार मालकासह 9 जणांवर गुन्हे दाखल केले आणि 8 जणांना अटकही केली. दरम्यान बारच्या मालकावर आणि पार्टी करणाऱ्या मुलांवर जोरदार टीकाही केली जाते. मात्र खरं तर या पार्टीचा जो करता करविता होता, ज्यावर तितकंसं लक्ष दिलं गेलेलं नाहीये, तो होता या पार्टीचा इव्हेंट मॅनेजर. पुण्यात अशा ड्रग्स पार्ट्या ऑर्गनाईज करणाऱ्या इव्हेंट मॅनेजर्सचा सुळसुळाट झालाय. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. काही वर्षापूर्वीपर्यंत मनोरंजनात्मक सामाजिक कार्यक्रम, उच्चभ्रू लोकांचे लग्न सोहळे, कंपन्यांच्या प्रमोशनसाठी केले जाणारे कार्यक्रम हे इव्हेंट मॅनेजर किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे केले जायचे. मात्र 3 ते 4 वर्षांपासून पुण्यात रेव पार्ट्या, ड्रग्स पार्ट्या या देखील इव्हेंट मॅनेजर्सकडून मॅनेज केल्या जात आहेत. पुण्याच्या संस्कृतीला छेद देणारी सनबर्न पार्टी झाल्यापासून अशा प्रकारच्या अंमली पदार्थ खुलेआम पुरवणाऱ्या पार्ट्या पुण्यामध्ये वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या इव्हेंट मॅनेजर्सचे ड्रग्स पुरवणाऱ्यांसोबत चांगले संबंध असतात. त्यामुळेच अशा इव्हेंट मॅनेजरची कसून चौकशी केल्यास अनेक ड्रग डीलर आणि ड्रग पेडलर यांचे धागेदोरे उघड होऊ शकतात. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी किंवा मॅनेजर्स यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणती व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळे या कंपन्यांद्वारे चालवणाऱ्या अवैध पार्ट्यांना लगाम घालण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत टॉप न्यूज मराठीने काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी बातचीत केली. पाहूयात. पुण्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्या खूप साऱ्या आहेत, पण अलीकडच्या काळात ज्या इव्हेंट कंपन्या आलेल्या आहेत, त्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्या कुठेतरी लवकर पैसे कमवण्याच्या फंदामध्ये या ठिकाणी शॉर्टकट करतायत. आजही पुण्यामध्ये वेगवेगळ्या रो हाऊसेसमध्ये, छोट्या मोठ्या सोसायट्यांमध्ये, फार्म हाऊसवर आणि छोट्या मोठ्या नाही का पब आणि बारमध्ये प्रायव्हेट पार्ट्या नाही का या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या जातात. या रात्री साधारणतः 12-12:30 नंतर पहाटे 5 पर्यंत चालतात. याच्यामध्ये सर्रास ड्रग्स पुरवलं जातं. या ठिकाणी महिलांना, मुलींना हायर करून आणलं जातं. अशा प्रकारच्या पार्टी ऑर्गनाईज करण्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या खूप पुढे निघून गेलेल्या आहेत. पण त्याच्यामुळे पुण्याची युवा पिढी बर्बाद होते, युवा पिढी बदनाम होते, पण त्याचबरोबर पुणे शहर सुद्धा बदनाम होते. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी या सगळ्या नका गोष्टीला चाप जर घालायचा असेल तर या इव्हेंट मॅनेजमेंट नका कंपन्यांना काही आचारसंहिता देण्याची गरज आहे. त्या जर दिल्या नाही तर मग मात्र हे पुणे आणि राज्य हे हाताबाहेर गेलेलं नक्की दिसेल. आम्ही गेली 10-12 वर्ष जेव्हा सनबर्न सारखी पार्टी गोवा राज्याने नाकारली, त्यांचं नाकारण्याचं कारण असं होतं की पार्टी झाल्यानंतर 15-20 युवक युवती ओव्हरडोस ड्रग्सचे झाले, त्यामुळे तिथं मयत सापडले. पण त्याच सनबर्नला आपल्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये या सत्ताधारी प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर 3-4 वर्ष सनबर्न हे पुण्यासारख्या शहरामध्ये येत होतं. अख्ख्या देशातनं सगळे गर्दुल्ले, चर्ची म्हणजे ड्रग्सवाले शौकीन सगळे त्या ह्या पुणे शहरात येत होते. त्यानंतर हे ते मूळ आहे. त्या मुळापासून जे पुणे शहराची जी बर्बादी झाली, आम्ही हे 12 वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही उपोषणाला बसलो होतो. खासदार स्वर्गीय बापटसाहेब पण आमच्या उपोषणाला भेट दिली होती. पण आम्ही त्या दिवसापासून सांगतोय की उडता पंजाब व्हायला वेळ लागला, पण उडता पुणे व्हायला वेळ लागणार नाही. उडता पंजाबला पार्श्वभूमी होती की पाकिस्तानची हद्द होती, पण आता पुणेसारख्या सांस्कृतिक शहरामध्ये, कारण पुण्यात जे पिकतं ते अख्ख्या जगात विकतं. पुणे शहराच्या आजूबाजूला हे सगळं ग्रामीण ठिकाणी पण हे पेच वाढलेलं आहे. तुम्ही बघाल तर भुगावसारख्या ठिकाणी, मुळशीसारख्या ठिकाणी, लोणावळ्यासारख्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हे पेच वाढत चालले आहेत. आणि कितीतरी पार्ट्या इव्हेंट रोज होत असतील, पोलिसांना कळत पण नसेल किंवा पोलीस बघूनसुद्धा डोळे बंद करत असतील. आता फर्ग्युसनसारख्या रोडवरती ही पार्टी चालू आहे. तिथं जर तुम्ही बघाल तर तिथं सोशल नावाचा एक नवीन प्रकार आला आहे. सोशल नावाचे पब व्हायला लागलेत. किती काय सगळे बंद झाले ते सोशल पब चालू आहेत अजूनही. पुणे शहरात आत्तापाची युवा पिढी बरबाद व्हायला लागलेली आहे. खरं तर प्रशासनावरनी ह्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. यांनी पथक नेमले पाहिजे. नार्कोटिक्स डिपार्टमेंट जे एका कमिशनर ऑफिसमध्ये सीमित आहे, ते न होता आता प्रत्येक पोलीस स्टेशनला नार्कोटिक्सचा ऑफिसर नेमण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. हे दुर्दैव आहे पुण्याचं. खरं तर आपल्या पुणे शहरामध्ये सिस्टीम हा नावाचा प्रकार नाही आहे. इव्हेंट मॅनेजमेंटला नोंदणी, जसं आपण सिक्युरिटी जेवढे आहेत, सिक्युरिटीची नोंदणी पण आपली कमिशनर ऑफिसला नोंद होत नाही. पण इव्हेंट मॅनेजमेंट हॉटेलचे वेटर्स जे कामाला आहेत त्यांची पार्श्वभूमी चेक केली जात नाही. त्याच्यामध्ये जर एखादा ड्रग्स पेडर जर कामाला लागला आणि तो जर तिथं ड्रग्स विकत असेल, आपल्या इथल्या हॉटेल स्टाफची होती का पोलीस व्हेरिफिकेशन? हॉस्टेलला जे मुलं राहतात
हॉस्टेलला सिक्युरिटी गार्ड असतो, तिथले हाऊसकीपिंग असते, त्यांची सोय होती का पोलीस व्हेरिफिकेशन? खरं तर पुणे शहरातला प्रत्येक शिपाई म्हणजे ऑफिस स्टाफपासनं जेवढे आहेत, आता जेवढे क्लास आलेले आहेत नीट जेईचे, ते बिहारला गुन्हेगार असतात आणि इथं येऊन ते शिक्षक बनतात. त्यांची पार्श्वभूमी चेक केली जाते का? त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं का? आपल्याला ही यंत्रणा फार कठोर करण्याची गरज आहे. माझी गृह खात्याला विनंती आहे की पुणे शहरात येणारा क्लासमध्ये असं शिक्षक असू किंवा शिपाई असू किंवा कॉलेजमध्ये असणारा सिक्युरिटी गार्ड असू, या सगळ्यांची पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्यांची मागची हिस्ट्री झाल्याशिवाय त्यांना नोकरीवर ठेवता कामा नये. त्यांच्यावरती लागा का होतं की तुम्ही जिथं जे मूळ आहे त्यांना जागा दिल्याशिवाय हे होणार नाही. तुम्ही जागा उपलब्ध होती त्यामुळे ते इव्हेंट मॅनेजमेंट तिथं कार्यक्रम घेतात. जशी या ठिकाणी रात्री 1:30 नंतर जागा उपलब्ध झाली, अशा सगळ्या जे पब चालक आहे, हॉटेल चालक आहे, यांना एवढी कारवाई होऊन सुद्धा जर त्यांचा हे कळत नसेल, अल्पवयीन मुलांना अजूनही ते दारू देत असतील तर आपलं दुर्दैव आहे. आणि खरं तर याच्यामध्ये आता पुणेकरांना रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, नाहीतर पुढची पिढी आत्ता आपल्या या म्हणजे शहरात आले तुमच्या दारात येईल. आपल्याला व्यसनमुक्तीसाठी मोठे मोठे हॉस्टेल करावे लागतील थोड्या दिवसांनी. आणि ह्याच्यामध्ये पोलिसांची पण पोरं असतील, राजकारण्याची पण असतील आणि प्रशासनामध्ये अधिकारी असणाऱ्यांची पण पोरं असतील. कारण ही लत सांगून लागत नाही. हे जो पहिला ड्रग्सचा हे होतो, एडिट होतो, तोच नंतर विक्रेता होतो. त्यामुळे हे रॅकेट शोधणं फार अवघड आहे. आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे, ज्याला घ्यायचं आहे त्याला जर चॅलेंज केली, जर आपण आत्ता ठरवलं ना की आपल्याला इथं गांजा ड्रग्स पाहिजे, तर माझी चॅलेंज आहे, आपण इथं अर्ध्या तासात जर शोध घेतला ना तर आपल्याला इथं ड्रग्स आणि गांजा मिळू शकतो. मग पोलिसांना हा शोध घेता येत नाही का? की बाबा इतके जर विक्रेते या ठिकाणी पुणे शहरात फिरायला लागलेत तर पोलिसांना हे कळत नाही का? या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे पेव या पुणे शहरामध्ये सुटलेलं आहे. असे इव्हेंट करणारे अनेक लोक या पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत. या पुण्या मुंबईसारख्या शहरातून हे पेव नाशिक बिसिकसारख्या पण अन्य ठिकाणी पोचलेलं आहे. आता तुम्हाला याचं एक उदाहरण देतो. पुणे शहरामध्ये अशीच एक सिंहगडच्या परिसरामध्ये एक अशी रेव पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं. त्यावेळेस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मला वाटतं ते नांगरे पाटील होते. त्यावेळेस त्यांनी ती कारवाई केली होती आणि ते प्रकरण संपूर्ण पुणे शहरात ते गाजलं होतं, म्हणजे पुणे जिल्ह्यात गाजलं होतं. त्याचबरोबर हे जे इव्हेंट मॅनेजमेंटच्या ज्या कंपन्या आहेत, ज्या अशा पार्ट्या अरेंज करतात, याचं पेव जसं या आपल्या या पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या या भागामध्ये होते, तसंच हे पेव या लोणावळा बिनावळासारख्या ठिकाणी, लोणावळा खंडाळा या इथेसुद्धा आहे. लोणावळ्यामध्ये असे प्रकार बरेच होतात आणि आजही होत आहेत. पण मला एकच सांगायचं याच्यातून, बरं असे प्रकार होत असतील तर त्या तिथल्या ग्रामीण हद्दीत काम करणाऱ्या संबंधित पोलीस स्टेशनच्या लोकांना या गोष्टी माहिती नाहीत का? तर माहीत आहेत. प्रत्येक बंगल्यात सॅटर्डे संडे किंवा ऑफ डेला या अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ड्रग्स सर्व केले जातात. मुंबईतून पुण्या मुंबईसारख्या शहरातून तरुण तरुणी तिकडे जात असतात आणि त्या पार्ट्यांचं नियोजन इतकं व्यवस्थित केलेलं असतं की सगळं काही मॅनेज केलेलं असतं. तर हे या पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला हे अत्यंत घातक आहे. ही संस्कृती या पुणे शहरातून नष्ट झाली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल या मुंबईमध्ये एक प्रोग नावाची कंपनी होती, तीसुद्धा असे इव्हेंट ऑर्गनाईज करायची. त्या इव्हेंटमध्ये बरेच ड्रग्स असे सर्व केले जायचे. मग काही या पेस्ट्रीमधल्या लोकांना या असल्या पार्ट्यांबद्दल खूप अट्रॅक्शन असतं आणि ही लोकं पटकन अट्रॅक्ट होतात. मग ही लोकं तिकडे गेल्यानंतर त्यांचं एक ब्रँडिंग तयार होतं आणि मग ह्या इव्हेंट कंपन्या मग असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट वेगवेगळ्या लोकांसाठी करत. आज लोणावळ्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याच काही अशा त्या कंपन्या आजही काम करत आहेत. पोलीस त्यांची कारवाई करतात, कितपत करतात गॉड नोज. पण पोलिसांचा हा विषय बाजूला राहिला. पण नार्कोटिक्स डिपार्टमेंटची जी काही लोकं आहेत ती काय करत आहेत? नार्कोटिक्स डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने, ज्या प्रमाणात हे ड्रग्स पेडलर वगैरे जे आहेत यांना पकडलं पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, आज ते होताना हे दिसत नाही आहे. कारवाई तर फक्त पोलिसच आणि पोलिसांच्या मार्फतच करताना आपल्याला या पुणे शहरामध्ये पाहायला मिळतं. तर आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुणे शहरामध्ये काही नायजेरियन असेल किंवा काही अशी ही जी लोकं आहेत स्टुडंट विसावर आज पुण्यात येतात. आज बरेच काही ड्रग पेडलर हे जे ड्रग्स पेडलर आहेत या भागातले जे स्टुडंट विसावर येऊन आज ते इथे हा व्यवसाय ते करतात. तर माझं असं म्हणणं आहे, असे स्टुडंट विसावर येऊन आणि इथं ड्रग्स पेडलिंगचा धंदा करणारे ही जी लोकं आहेत, हे जे विद्यार्थी आहेत जे टुरिस्ट विसावर आलेत, अशा लोकांनी राज्य सरकारने त्यांना तर
रिपोर्ट केलं पाहिजे असं माझं मत आहे, जेणेकरून या ड्रग्स तस्करीला हा कुठेतरी आळा बसेल. आता राहिला आता दुसरा विषय आहे इव्हेंटचा. इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या कुठे हे फोकस्ड असतात की जिथं असे खूप मोठमोठे बंगले असतात, प्रशस्त असे, जिथं खूप मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था आहे अशा ठिकाणी, आणि जिथं जे हिल स्टेशन वगैरे आहेत. तर मग आपल्या पुणे शहरात म्हटलं तर तो एकच, पुणे जिल्ह्यात म्हटलं तर ते काही लोणावळा आहे. त्या लोणावळ्यामध्ये असे प्रकार सर्रास होत आहेत. हे माझ्या माहितीप्रमाणे या पुणे शहराच्या ग्रामीण SP सुद्धा माहिती असेल, स्थानिक पोलीस स्टेशनच्या लोकांनाही माहिती असेल, असे प्रकार होत आहेत. पण कारवाई खूप नगण्य प्रमाणात होते आणि याच्यामुळेच या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या ज्या आहेत यांचं धाडस हे वाढलेलं आहे. यांचे हे जे धाडस जे आहे, यांच्या धाडसातून हे अजूनही रोज नवीन नवीन प्रकारचे इव्हेंट केले जातात आणि इव्हेंटच्या माध्यमातून हे जे व्यसन आहे ना, हे तरुणींपर्यंत हे त्यांना ते पोचवलं जातं असं माझं म्हणणं आहे. आता रेव पार्ट्या करणारे काही खाजगी लोकंसुद्धा असतात, त्यांच्या या इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांशी संबंध देखील असतात की यांनी मेसेज पाठवले की लगेच ती लोकं तिथे येतात. आता इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांसाठी काय कुठलं नाही का, कुठली आचारसंहिता वगैरे म्हणजे कोण बनवणार आणि ते कोणाचं काम आहे? आपण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कुठला इव्हेंट घ्यायचा किंवा काय करायचं हे प्रशासन नाही सांगू शकत ना. पण अशा इव्हेंटच्या ठिकाणी जर अशा प्रकारचं जर गैरकृत्य होत असेल तर त्या गैरकृत्या थांबवण्यासाठी या प्रशासनाचे प्रयत्न असले पाहिजेत आणि अशा इव्हेंट कंपन्यांवर कारवाई घेण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि ते प्रशासनाने केलं पाहिजे. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 2 पोलीस, 2 अधिकारी, या बारचे मालक, चालक, तिथला मॅनेजर अशा सगळ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, अटकही झालेली आहे. त्याचबरोबर ही पार्टी ज्याने मॅनेज केली होती त्या इव्हेंट मॅनेजरवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे, त्यालासुद्धा अटक झाली आहे. मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारच्या पार्ट्या मॅनेज करणारे इव्हेंट मॅनेजर आणि त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्या यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. सनबर्न फेस्टिवल एकदा पुण्यामध्ये झाला होता आणि त्यानंतर अशा प्रकारच्या पार्ट्यांचं पेव पुण्यामध्ये फुटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच अशा प्रकारच्या पार्ट्या या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी आयोजितच करू नये यासाठी या सगळ्या कंपन्यांवर वॉच ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा का नाहीये, त्याचबरोबर या सगळ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचं ऑडिट का होत नाही, कशा प्रकारे काम चालतं, इव्हेंट मॅनेजर नेमकं कोणकोणतं काम करतात, अशा पार्ट्या तर ते आयोजित करत नाहीत ना, हे सगळं पाहण्यासाठी एखादी यंत्रणा का नाहीये. त्याचबरोबर या सगळ्या कंपन्यांची आणि इव्हेंट मॅनेजर्सची कसून चौकशी का केली जात नाही, हा सगळाच मुद्दा, हे सगळेच प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या सर्वसामान्य पुणेकर असतील किंवा मग राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या सगळ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजर यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी किंवा मग एखादी स्वतंत्र नियमावली असावी अशी मागणी पुढे येताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.